कालच्या होमवर्कचे प्रॉब्लेम हे 1 अपॉन कुठला होता पहिला cos x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ sin स्क्वेअर x मायनस 2 sin x प्लस 5 इंटू dx. काय ते आन्सर याचा log ऑफ sin x मायनस 1 प्लस रूट ऑफ sin स्क्वेअर x मायनस 2 sin x प्लस 5. त्यानंतर सेकंड काय होता sec स्क्वेअर x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस tan स्क्वेअर x. याचा आन्सर log ऑफ tan x प्लस रूट ऑफ 16 प्लस tan स्क्वेअर x प्लस c. tan x इक्वल टू टी सबस्टिट्यूट करता येईल म्हणजे 4 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर होईल. 4 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला लॉग ऑफ एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर प्लस 16. आणि थर्ड दोनच दिले होते. पहिल्यामध्ये सबस्टिट्यूशन sin x इक्वल टू टी. sin x इक्वल टू टी सबस्टिट्यूट केला तर आहे तो टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 5 प्लस 1 मायनस 1 केला की परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. सेकंडमध्ये tan x इक्वल टू टी सबस्टिट्यूट केला 16 प्लस टी स्क्वेअर 16ला 4 स्क्वेअर लिहिता येईल. हे दोन एक्झाम्पल. Third is sin 2x upon root of sin raised to 4x plus 4 sin square x minus 2 into dx. Integral 1 upon square root of 1 minus x square into 9 plus sin inverse x bracket square into dx. Carefully observe the brackets. Take down these 4 examples and start solving.
काय करणार फर्स्ट मध्ये e raised to x equal to t आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x into dx equal to dt. Integral becomes 1 upon root of न्यूमरेटरचा e raised to x into dx त्याची व्हॅल्यू dt म्हणजे 1 upon 5 minus 4t minus e raised to 2x म्हणजे e raised to x चा स्क्वेअर असेल त्यालाच आपण t स्क्वेअर लिहू शकतो into dt. e raised to 2x लाच e raised to x चा स्क्वेअर म्हणजे ही टर्म होईल t स्क्वेअर. क्वाड्रॅटिक टर्म आहे. क्वाड्रॅटिक टर्मसाठी आता स्क्वेअर रूट मध्ये 5 काय करावं लागेल या दोन टर्म मधून मायनस कॉमन टी स्क्वेअर प्लस 4t इंटू डी टी. मायनस कॉमन घेतला दोन टर्म मधून फक्त टी स्क्वेअर आणि 4t मधून. परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस टी स्क्वेअर प्लस 4t टीचा कोएफिशियंट आहे 4 2 न डिवाइड केला तर येईल 2 आणि 2 चा स्क्वेअर परत 4 म्हणजे ॲड सबट्रॅक्ट काय करणार प्लस 4 मायनस 4 इंटू डी टी. नंतर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस पहिल्या 3 टर्म म्हणजेच टी प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इंटू मायनस 4 काय होणार प्लस 4 इंटू डी टी इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 5 प्लस 4 9 मायनस टी प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी टी 1 अपॉन रूट ऑफ 9 लाच आपण 3 स्क्वेअर लिहू शकतो मायनस टी प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी टी 1 upon root a square minus x square, that is sin inverse of x upon a म्हणजेच t plus 2 upon 3 plus c 1 upon root a square minus x square चा फॉर्म्युला आणि मग t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा that is sin inverse of e raised to x plus 2 upon 3 plus c.
Next one is integral e raised to x by 2 upon root of a square e raised to x plus b square e raised to minus x into dx. काय करणार यामध्ये पहा आता. मल्टिप्लाय न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय ई रेज टू एक्स आपण केलं असतं, पण इथे एक टर्म रूट मध्ये आहे डिनॉमिनेटरची. Here e raised to x by 2 upon root of a square e raised to x plus b square into 1 upon e raised to x लिहिता येईल e raised to minus x लाच. e raised to minus x ला आपण 1 upon e raised to x लिहू शकतो. इंटिग्रल e raised to x by 2 upon square root of क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन a square into e raised to x into e raised to x e raised to 2x plus b square upon e raised to x by 2 into dx. Sorry, e raised to x upon e raised to x into dx. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन केलं. इंटिग्रल e raised to x by 2 upon डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्मचा स्क्वेअर रूट सेपरेट घ्या, म्हणजे रूट ऑफ a square e raised to 2x प्लस b स्क्वेअर आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म स्क्वेअर रूट ऑफ e raised to x. न्यूमरेटरच्या आणि डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्मचा रूट सेपरेट घेतला इंटू dx. आता हा जो स्क्वेअर रूट ऑफ e raised to x आहे तो आपण न्यूमरेटरला घेऊ शकतो. दॅट इज इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ e raised to x इंटू e raised to minus x म्हणजे जसा 1 upon e raised to x असतो. e raised to x by 2 लाच आपण e raised to x ब्रॅकेट raised to 1 by 2 असं लिहू शकतो. e raised to x by 2 लाच e raised to x ब्रॅकेट raised to 1 by 2 अपॉन डिनॉमिनेटरच्या रूटमध्ये काय राहिला a square e raised to 2x plus b square into dx. e raised to x ब्रॅकेट raised to 1 by 2 म्हणजेच काय, so root of e raised to x into root of e raised to x divided by root of a square e raised to 2x plus b square into dx. आणि आता न्यूमरेटरला
रूट ई रेस टू एक्स इंटू रूट ई रेस टू एक्स म्हणजे काय? दॅट इज इक्वल टू ई रेस टू एक्स अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर ई रेस टू 2x प्लस बी स्क्वेअर इंटू डी एक्स. ही आहे ॲक्च्युअल कम्प्लीट प्रोसेस. पण यात आपण बाय प्रॅक्टिस थोडंसं स्टेप रिडक्शन करू शकतो. जसं ई रेस टू एक्स बाय 2 म्हणजेच असतो स्क्वेअर रूट ई रेस टू एक्स. ही डायरेक्ट पण व्हॅल्यू आपल्याला इव्हन ही व्हॅल्यू आधीच आयडेंटिफाय होणं आवश्यक आहे, तरच आपण ही प्रोसेस आपल्याला लक्षात येऊ शकते की काय करायचं. ई रेस टू एक्स बाय 2 म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू एक्स असतो. कारण ई रेस टू एक्स बाय 2 ला आपण ई रेस टू एक्स ब्रॅकेट रेस टू 1 बाय 2 लिहू शकतो. ब्रॅकेट रेस टू 1 बाय 2 म्हणजे स्क्वेअर रूट. त्यामुळे ही टर्म आपण डायरेक्ट पण यूज करू शकतो. आता या ठिकाणी काय करणार? सबस्टिट्यूशन ई रेस टू एक्स इक्वल टू टी, त्याचा डेरिव्हेटिव्ह e raised to x into dx equal to dt. So integral becomes 1 upon square root of a square t square e raised to x म्हणजे t, e raised to x चा स्क्वेअर म्हणजे t स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू dt. आता यामधून t स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे a स्क्वेअर कॉमन घ्यावं लागेल. 1 अपॉन a इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ t स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इंटू dt. आणि इथेच डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तरी चालेल, कारण टर्म 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या स्वरूपात आहे. 1 अपॉन ए ॲज इट इज. 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला लॉग ऑफ एक्स म्हणजेच या ठिकाणी आहे टी प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस सी. आणि शेवटी फक्त टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे ई रेस टू एक्स. So answer will be 1 upon a log of t म्हणजेच e raised to x प्लस रूट ऑफ e स्क्वेअर म्हणजे e raised to 2x प्लस b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस c.
Next one, integral sine 2x upon root of sine raised to 4x plus 2 sine square x minus 2 into dx plus 4 sine square x. काय करावं लागेल सबस्टिट्यूशन, कारण साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 2 sin x into cos x म्हणजेच sin 2x. So make the substitution, sin square x equal to t, sin square x चा डेरिव्हेटिव्ह 2 sin x into cos x into dx equal to dt. पण 2 sin x into cos x म्हणजेच sin 2x into dx, that is equal to dt. So integral becomes 1 upon square root of sin raised to 4 म्हणजे sin स्क्वेअरचा स्क्वेअर येईल t स्क्वेअर प्लस 4t minus 2 into dt. परफेक्ट स्क्वेअरसाठी टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहेच ऑलरेडी, फक्त ॲड सबट्रॅक्ट टी स्क्वेअर प्लस 4t. काय करावं लागेल ॲड सबट्रॅक्ट, प्लस 4 मायनस 4 प्लस 4 मायनस 4 मायनस 2 into dt. इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ या 3 टर्म म्हणजेच t प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 6 इंटू मायनस 4 मायनस 2 होईल मायनस 6. 6लाच आपण रूट 6 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ t प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6 म्हणजे रूट 6 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt. कुठला फॉर्म्युला, 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इक्वल टू काय असतो, लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. लॉग ऑफ x म्हणजेच t प्लस 2 प्लस रूट ऑफ x स्क्वेअर म्हणजे t प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 6चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c इक्वल टू लॉग ऑफ t प्लस 2 प्लस रूट ऑफ, रूट मधली टर्म त्याचं सिम्प्लिफिकेशन काय असणार, यातनं कुठलेही आपण टर्म कॉमन घेतलेली नाही आहे रूटमधून. टी स्क्वेअर प्लस 4t मायनस 2 दॅट इज टी स्क्वेअर प्लस 4t मायनस 2 plus c, and now the final answer is log of p ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. p इक्वल टू काय, साइन स्क्वेअर x प्लस 2 प्लस रूट ऑफ साइन स्क्वेअर x, सॉरी साइन रेज टू 4x प्लस 2 साइन स्क्वेअर x 4 साइन स्क्वेअर x साइन स्क्वेअर x प्लस 2 प्लस रूट ऑफ
टी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअरचा स्क्वेअर येईल साइन रेज टू 4x प्लस 4 साइन स्क्वेअर x मायनस 2 प्लस c. Next one is 1 upon root of 1 minus x square into 9 plus sin inverse x bracket square into dx. इथे ब्रॅकेट्सला इम्पॉर्टन्स आहे. कशा पद्धतीने ब्रॅकेट्स आहेत, दोन्ही टर्म स्क्वेअर रूट मध्ये. आधी या दोन ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट सेपरेट घ्यायचं म्हणजे 1 अपॉन पहिली टर्म येईल रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि दुसऱ्या टर्मचं किंवा त्या ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट घेताना ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ते स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. शिल्लक राहील फक्त 9 प्लस साइन इनव्हर्स एक्स इंटू dx. आणि आता सबस्टिट्यूशन काय करणार, साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू टी घेऊ शकतो किंवा 9 प्लस साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू पण टी घेता येईल. साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू जर टी असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx इक्वल टू dt. काय सबस्टिट्यूशन पहा, 1 अपॉन 9 प्लस साइन इनव्हर्स एक्स ची व्हॅल्यू टी आणि 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन dt. इथे 9 प्लस टी आला आहे, टी स्क्वेअर नाही आला, म्हणजे लॉग ऑफ 9 प्लस टी प्लस सी किंवा लॉग ऑफ 9 प्लस साइन इनव्हर्स एक्स प्लस सी. पण जर एक्झाम्पल अशा पद्धतीने असेल, थोडंसं ब्रॅकेट व्हेरिएशन पहा, इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर 9 प्लस साइन इनव्हर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट क्लोज. आता प्रॉब्लेम वेगळ्या फॉर्म्युल्यामध्ये जाईल, वेगळ्या टाईपमध्ये जाईल. सबस्टिट्यूशन तेच राहील, साइन इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू टी आणि रूटच्या जागी हे सबस्टिट्यूशन. हे सबस्टिट्यूशन केलं तर इंटिग्रेशन काय येईल, या डायरेक्ट सबस्टिट्यूशन 1 अपॉन 9 प्लस फक्त साइन इनव्हर्स एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे टी स्क्वेअर आणि रूट ही व्हॅल्यू dt. याला लिहिता येईल 1 अपॉन 3 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर इंटू dt 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन ए म्हणजे 1 अपॉन 3 टॅन इनव्हर्स ऑफ
p/3 प्लस c म्हणजेच 1/3 tan इनव्हर्स ऑफ p ची व्हॅल्यू sin इनव्हर्स x/3 प्लस c. Try for these examples. X square x upon root of 2 tan square x plus 3 tan x plus 3 into dx integral root of 1 plus sec x and integral cos x minus sin x upon root of 8 minus sin 2x into dx. तीन एक्झाम्पल्स ट्राय करायचे आहेत.